राज्यात पंकजांचा ओबीसी पक्ष? पंकजांच्या पक्षाला भुजबळांचा पाठिंबा? पंकजा मुंडेंच्या मनात नेमकं काय? पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी नुकतंच एक मोठं विधान केलंय. गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष उभा केला. मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. एक वेगळा पक्ष उभा राहील एवढी ताकद असल्याचं विधान पंकजा मुंडेंनी केल्यानं राज्यात नव्या चर्चांना उधाण आलंय. पक्षानं त्यांचं राजकीय पुनर्वसन केल्यानंतर पुन्हा त्यांनी वाद ओढावून घेतलाय. या विधानानंतर त्या वेगळा पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत का, अशी चर्चाही रंगली आहे. तर भुजबळांनी पंकजांच्या भूमिकेचं स्वागत केलंय. मात्र राऊतांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील. इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे. लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे. मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केले. मी तर म्हटलं ओबीसीचाच मुद्दा घेऊन बाहेर पडलो, शिवसेनेच्या बाहेर पडलो आणि त्यामुळे जर असा काही जरी मागासवर्गीयांचा किंवा इतर लहान लहान जे घटक आहेत त्या सगळ्यांचा पक्ष निघत असेल तर विचार करायला काही हरकत नाही. गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते. युती उभी करण्यामध्ये, टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं. आणि आता पंकजाताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा. त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंचा पराभव झाला. त्यानंतर पक्षासह देवेंद्र फडणवीसांवर त्यांचा कायमच रोख होता. मंत्रिपदाचा रुबाब आमदारकी गेल्यानंतर पंकजा मुंडेंनी राज्यातल्या भाजप नेत्यांवर उघडपणे टीका केली. भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती आणि संघटनेची जबाबदारी आल्यानंतर माझे नेते दिल्लीत आहेत, राज्यात माझा कोणीही नेता नाही, इथपर्यंत त्यांनी भूमिका घेतल्या. राजकीय पुनर्वसन होऊनही पंकजांनी केलेल्या विधानानं पक्ष नेतृत्वाची वक्रदृष्टी पुन्हा त्यांच्यावर पडू शकते. त्यामुळेच की काय पंकजांनी लागलीच सारवासारव केली. साहेबांना एवढे लोक प्रेम करतात म्हणे की एक त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जर मोजले तर एक पक्ष तयार होईल. त्याला मी उत्तर देताना म्हणलं हो, साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात, त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल. झालाच आहे ना भाजप. अशा अर्थाने मी बोलले. ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला, ज्या कमळामध्ये शेवटचा विसावा घेतला, त्या माझ्या बापाविषयी मी असं लगेच एका चॅनलवर पंकजाताई म्हणलं एक पक्ष स्थापन करणं. आता मी काय वेडी आहे? त्या चॅनलला पण काही कळत नाही. अरे कसं स्थापन करीन? दिल्लीत मोदी आहे, तिथे देवेंद्रजीत, वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, मी मंत्री आहे, तुम्ही कशामुळे करेन? राजकारणात उत्स्फूर्त काही होत नसतं आणि पंकजा मुंडेंसारख्या अनुभवी नेत्या तर कोणतंही विधान विचार केल्याशिवाय करतच नाही. त्यामुळे मुंडे समर्थकांना साथ घालण्यामागे नेमकं काय कारण आहे? त्यांना पक्ष नेतृत्वाला काही संदेश द्यायचा आहे का? असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित झाले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.